गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संजम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्जती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो बीसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गहनादिजेण फणिया कमेण 24 ठाणानी. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा अंतर्गत कर्णानुयोगाचा विषय आम्ही बघतो आहे आणि आमची तिर्यंच गती सुरू आहे आणि तिर्यंच गतीमध्ये जीवाचं अन्वेषण संशोधन आम्ही करतो आहे की जीवाला इंद्रिय किती असतात, वेद तिर्यंच जीवांना किती राहू शकतात, कशा असतील तिर्यंच गतीतील जीवांना, तर ते कशा कशा प्रकारचे राहतील. किंवा कधी कधी आमच्या मनात सहज प्रश्न येतो की पृथ्वी अग्नी वगैरे यांना अनंतानुबंधी कसा काय असू शकेल. तर असाही प्रश्न आमच्या मनामध्ये उत्पन्न होतो आणि आगम सांगतो की जे मिथ्यात्वी आहे त्यांना अनंतानुबंधी कशाय त्यांच्या जीवनात असतोच. अग्निकायिक असतील, वायुकायिक असतील, यांना देखील अशा प्रकारे अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभाचा उदय असतो. नंतर आम्ही वेद पाहिले होते. असंज्ञी जीवांपर्यंत एक नपुंसक वेद आहे. संज्ञी जीवांना मात्र तीनही वेद कर्मभूमीच्या अपेक्षेने आहे. भोगभूमीच्या अपेक्षेने मात्र स्त्री आणि पुरुष हे दोनच वेद त्या ठिकाणी तिर्यंच गतीतील जीवांना असणार. कषायांची पण चर्चा बघितली की कषाय जर सम्यक दृष्टी जीव असेल तर त्याला सम्यक्त्व प्राप्त झाल्यामुळे अनंतानुबंधी कषाय राहणार नाही. 12 कषाय त्यांना राहील आणि इकडे 9 कषाय त्यांना राहील. आणि ज्या वेळेला तिर्यंच गतीतील जीव आहे, संज्ञी पंचेंद्रिय आहे, त्याला 5वं गुणस्थान देखील होऊ शकतं आणि म्हणून अनंतानुबंधी सोबत अप्रत्याख्यानावरण देखील त्याच्या जीवनातून नाहीस म्हणजे अनुदय तिथे राहू शकतो आणि त्या अपेक्षेने त्यांना आणखी 4 कषाय कमी करावे लागतील. अशा तऱ्हेने ही विवक्षा आपण बघितली. आता आम्ही बघतो आहे तिर्यंच गतीतील जीवांना किती ज्ञान राहतील. ज्ञान मार्गणा 8 प्रकार आहेत. ज्ञान मार्गणेचे 3 कुज्ञान आणि 5 सुज्ञान. आता तिर्यंच गतीतील जीव आहे, इथेही आम्हाला अपेक्षा लावावी लागणार आहे. असंज्ञी जीवांपर्यंत नियमपूर्वक ते मिथ्या दृष्टीच असतात आणि म्हणून त्यांना 3 कुज्ञान असू शकतात. त्यांना देखील कुअवधी असू शकतं काही जीवांना, म्हणून कुअवधी ज्ञान त्यांना राहील. आणि संज्ञी पंचेंद्रिय जर सम्यक्त्वी असतील ते तर त्यांना 3 सुज्ञान राहतील. पण मनपर्यय आणि केवल ज्ञान मात्र कदापिही होणार नाही. आता संयमाचे प्रकार. संयम 7 प्रकारचा आहे. सामायिक, छेदोपस्थापना, परिहार, विशुद्धी, सूक्ष्म सांपरा, यथाख्यात, देश संयम आणि असंयम असे 7 प्रकारच्या संयम मार्गाने आपण बघितल्या. आता तिर्यंच गतीतील जीव हे काय असतील, कोणता संयम त्यांच्या जीवनात असेल, काय वाटतं? कोणता संयम त्यांना राहील की संयम राहणारच नाही? आणि देश संयम. असंयमी राहतील किंवा देश संयमी राहतील. म्हणजे ते देखील 5वं गुणस्थान त्यांचं होऊ शकतं, म्हणून देश संयम त्यांच्या जीवनात असू शकतं. बाकीचे संयम हे मात्र राहणार नाही. दर्शनापैकी किती राहतील? दर्शन नाही राहणार. दर्शन राहणार नाही. केवळ दर्शन नाही राहणार. केवळ दर्शन नाही राहणार. बाकी 3 दर्शन राहतील. चक्षु, अचक्षु आणि अवधी.
तीन दर्शन राहतील, केवल दर्शन नाही राहणार. बरोबर. लेशा किती राहतील? रेशला तर 3 राहील ना. 4 5 का तीन राहतील? बरोबर. जोपर्यंत तो जीव असंज्ञी आहे तोपर्यंत अशुभच लेशा आहे. संज्ञी झाल्यावर सम्यक्त्व प्राप्तीची योग्यता आहे, देश संयम धारण करू शकतो. 3 शुभलेशा पण जीवनात असू शकतात. म्हणून 6 लेशा अपेक्षेनी असणार आहे. 6 लेशा राहतील. 4थ्या गुणस्थानवरती असेल तर 6 लेशा राहील. 5व्यामध्ये मात्र 3 अशुभ लेशा राहणार नाही. भव्य भव्य राहील की अभव्य? तिर्यंच्या गतीतील जीव दोन्ही असू शकतो. पहिल्या गुणस्थानाच्या अपेक्षेने दोनही, आणि दुसऱ्याच्या पुढे गेला की मात्र भव्यच असणार आहे. सम्यक्त्व किती राहू शकतात? सम्यक्त्वाच्या 6 भेद आहेत. सम्यक्त्व मार्गणेचे मिथ्यात्व, सासाधन, मिश्र, उपशम, क्षयोक्षम आणि क्षायी. यापैकी किती राहतील तिर्यंच्या गतीतील जीवांना? मिथ्यात्व तर त्यांना असू शकतं. सासाधन 6 असू शकेल ना. 6 शाईक सम्यक पण असू. क्षायिक सम्यक्त्व भोगभूमीच्या अपेक्षेने त्यांना क्षायिक सम्यक्त्व राहील. भोगभूमीच्या अपेक्षेने राहील याचा अर्थ एखादा कर्मभूमी जीव या ठिकाणी त्यांनी क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती सुरुवात केलेली आहे, पण त्याच्या आधी त्याला तिर्यंच्या आयुचा बंध पडलेला आहे. नंतर तो क्षायिक सम्यक्त्वासाठी उद्यमी झाला, प्रयत्नशील झाला तर त्याला क्षायिक सम्यक्त्व होऊ शकतं आणि तो इथे मृत्यू पावल्यानंतर भोगभूमीमध्ये तो जन्म घेईल. त्याची तिर्यंची आयु बदलणार नाही, आयु बदलत नाही, पण तो भोगभूमीच्या तिर्यंच होईल. म्हणजे भोगभूमीच्या अपेक्षेने क्षायिक आहे, कर्मभूमीच्या अपेक्षेने मात्र क्षायिक सम्यक्त्व तिर्यंच गतीतील जीवांना असणार नाही. पुढे संज्ञी असंज्ञी दोन्ही असणार आहे. दोन्ही असू शकतात. संज्ञी असंज्ञी. आहारक आहारक आणि अनाहारक दोन्ही. तो जर विग्रह गतीमध्ये जीव असेल तर, आणि मिश्र झाल्यानंतर, मिश्र झाला की आहारक, आणि त्याच्या आधी विग्रह गतीमध्ये कारमान काय योग असताना अनाहारक. दोन्हीही असू शकतात. गुणस्थान 1 ते 5. 1 ते 5. 1 ते 5 राहतील. परत इथे विवक्षा लावायची. कर्मभूमीच्या अपेक्षेने 1 ते 5, भोगभूमीच्या अपेक्षेने 1 ते 4. कारण भोगभूमीमध्ये कोणताही जीव संयम धारण करू शकत नाही, म्हणून 1 ते 4. हा, जीव समास. जीव समास 19 पैकी किती लावाल? सगळेच असतील. सगळे राहतील जीव समास. सगळे राहतील. सामान्य अपेक्षेने 14 जीव समास लावलेले आहे. जीव समासामध्ये 14 जीव समास लावलेले आहे. नित्य निगुण एकेंद्रिय, द्विंद्रिय, म्हणजे पंचेंद्रिय आणि पर्याप्तक अपर्याप्तक. पर्याप्तक अपर्याप्तक असे म्हणजे 10 14 झाले. जीव समास. नंतर संज्ञी असंज्ञी 19 लावावे लागतील. 14 स्थावर संबंधी आणि 5 रसकायिक संबंधी. 19 जीव समास लागतात. पर्याप्ती 6 पर्याय. 6 पर्याप्ती लागतात. प्राण 10 प्राण. 10 प्राण. संज्ञा 4 संज्ञा. आता ह्या 4ही संज्ञा.
नंतर उपयोग, ज्ञानोपयोगाचे 6 आणि दर्शनोपयोगाचे 3 असे मिळून उपयोग एकूण 9. ध्यान, धर्मध्यान पर्यंत आर्तचारी, रौद्र ध्यान, अवधी ज्ञान लावलं का तिकडे? नाही, ध्यान ध्यान. अवधी दर्शन लावलंय ना, अवधी ज्ञान लावलंय ना, ज्ञान लावले, ते ध्यान आता. उपयोगामध्ये हो, म्हणजे अवधी उपयोगामध्ये दर्शन म्हणजे अवधी, मला म्हणायचं होतं अवधी ज्ञान लावलं का? हो, अवधी ज्ञान पण लावलंय. काही तिर्यंच्या गतीतील जीवांना अवधी ज्ञान असतं. त्यांना काही संकेताच्या माध्यमातून अवधी ज्ञान प्राप्त असतं. त्याच्यामुळे अवधी ज्ञान त्यांना आहे. अच्छा. ध्यान, अर्थध्यान, रौद्रध्यान. अर्थध्यान 4, रौद्रध्यान 4 आणि धर्मध्यान 3. धर्मध्यानाचे 3 भेद. दुसऱ्या गुणस्थानात एकही नाही धर्मध्यान, तिसऱ्यामध्ये मात्र 1 लावलेला आहे, चौथ्यामध्ये 2 लावलेले आहे आणि पाचव्यामध्ये 3 धर्मध्यान. आश्रव, आश्रवाची विवक्षा गुणस्थानाच्या नुसार लावा. पहिलं गुणस्थान असेल तर आश्रव किती? 53. मिथ्यात्व राहील पूर्ण, अविरती राहील, कषाय राहील आणि योगाचे 11 भेद राहतील, वैक्रियक द्विक आणि आहारक द्विक सोडून. आणि जर तो चौथ्या गुणस्थानात असेल तर एक मिथ्यात्व कमी होईल, म्हणजे 5 मिथ्यात्वाची कमी होईल. 5 भेद कमी होतील. 5 भेद कमी आणि कषाय कमी होतील. कषाय कमी होईल, अनंतानुबंधी कषाय कमी होतील. बरोबर, एवढं कमी करायचं. आणि 5व्या गुणस्थानात असेल तर तो अविरती राहणार नाही. अविरती 1 कमी होईल. अविरती 5 कमी होतील, 5 अविरती नाही. या ठिकाणी फक्त एकच अविरती कमी करायची, संज्ञी पंचेंद्रियाच्या अपेक्षेने. यामध्ये तिर्यंच्या गतीमध्ये अविरती कमी करताना वेगवेगळी विवक्षा लावायची. जशी आपण त्या दिवशी एकेंद्रिय जीवाला 7 अविरती लावलेल्या होत्या. आता या ठिकाणी तिर्यंच्या गतीतील जीव आहे, सामान्य कथन आम्ही जर बघितलं आणि 5व्या गुणस्थानात तो आहे हे बघितलं, 5व्या गुणस्थानात आहे म्हणजे तो संज्ञी आहे हे नक्की केलं. संज्ञी असल्यामुळे आता फक्त तो त्रसकायिक जीवाच्या हिंसेपासून विरत आहे. स्थावर कायिकाची हिंसा त्याला आहे आणि 5 इंद्रियांचे विषय आणि मनाचा विषय, 6 विषय त्यांच्या जीवनात विद्यमान आहे. एकेंद्रिय लावताना वेगळी विवक्षा लावली होती, तिथे आपण 7 अविरती म्हणताना, पण या ठिकाणी 5व्या गुणस्थानातला जीव संज्ञीच आहे आणि त्यामुळे फक्त त्रसकायिक जीवाच्या हिंसेपासून तो विरत आहे, म्हणून 11 अविरती लावायच्या. हे झालं का क्लिअर? म्हणून एकच अविरती कमी करायची, 11 अविरती लावायच्या. एकाच तऱ्हेने तो विरत आहे, त्रसकायिक जीवाच्या हिंसेपासून तो विरत आहे. ठीक आहे. आणि कषायांची विवक्षा लावताना इथे कषाय, अनंतानुबंधी आणि अप्रत्याख्यानावरण असे 8 कषाय कमी करायचे. योगामध्ये सगळेच्या सगळे योग लावायचे. योगामध्ये पण कार्माण काय योग, कार्माण काय योग आणि मिश्र काय योग हे 2 कमी करायचे. म्हणून 9 तऱ्हेचा योग लावायचा. विवक्षा समजली आहे आश्रवाची? जाती 62 लाख एकेंद्रियापासून संज्ञी पंचेंद्रिय तिर्यंचांची, आणि कुल लावताना 134 कुल कोटी एकेंद्रियापासून संज्ञी पंचेंद्रिय जीवांपर्यंतची. आता प्रश्न पाहू. तिर्यंच किती प्रकारचे असतात? तिर्यंच गतीतील जीव किती प्रकारचे आहे? एकेंद्रिय, द्विनेंद्रिय हे सगळे तिर्यंच गतीतील जीव पृथ्वी आदी एकेंद्रिय भेदानी, नंतर शंभू म्हणजे द्विनेंद्रिय, जू म्हणजे
उ मच्छर चतुरेंद्रिय एक एक याचा भेद घेतला आणि विकलेंद्रिय के भेद से जलचर स्थलचर नभचर द्विपद चतुष्पद पंचेंद्रिय के भेद से बहुत प्रकार के होते है. किंवा आणखी विवक्षा लावली तर भोगभूमीच्या अपेक्षेने कर्मभूमीच्या अपेक्षेने पर्याप्तकाच्या अपेक्षेने अपर्याप्तकाच्या अपेक्षेने अंडज अपेक्षेने पोत अंडज वगैरे हे सगळे प्रकार त्या ठिकाणी लावावे लागतील. जन्म की अपेक्षा तिर्यंच दो प्रकार के गर्भज आणि संमूर्छन जन्म वाले. तिर्यंच जीव कहाँ कहाँ रहते हैं. तिर्यंच गतीतील जीव कुठे कुठे असतात. पूर्ण 3 लोक मध्ये. पूर्ण 3 लोक मध्ये तिर्यंच गतीतील जीव असतात. 343 घन राजू पूर्ण क्षेत्र त्यांचं आहे आणि द्विनिंद्रियांपासून तर आम्ही पाहिलं तर तिर्यंच गतीतील जीव हे कुठे राहतील. रसनाडीमध्ये राहतील. रसनाडीच्या बाहेर राहणार नाही. या ठिकाणी उत्तर दिलं 15 कर्मभूमी में भी तिर्यंच रहते हैं. 15 कर्मभूमी कोणत्या आहे. 15 कर्मभूमींमध्ये तिर्यंच गतीतील जीव राहतात. तर 15 कर्मभूमी कोणत्या आहे. काय मनात आलं. 15 कर्मभूमी 5 विदेह 5 ऐरावत आणि 5 भरत क्षेत्र. हा 5 विदेहाच्या 5 भरताच्या आणि 5 ऐरावताच्या अशा ह्या 15 कर्मभूमी आहे. आणि या कर्मभूमीमध्ये तिर्यंच गतीतील जीव कर्मभूमी तिर्यंच आहे. 2.5 द्वीप के बाहर 2.5 द्वीपाच्या बाहेर असंख्यात द्वीप समुद्रात मध्ये स्थित सभी भोगभूमी और आधे स्वयंभू रमण द्वीप और स्वयंभू रमण समुद्र में तिर्यंच ही रहते है. 2.5 द्वीपाच्या बाहेर 2.5 द्वीपामध्ये किती द्वीप आले आणि किती समुद्र आले. 2.5 द्वीप म्हणत असताना द्वीप किती आले आणि समुद्र किती आले. 3 म्हणजे 2 आणि 2.5 द्वीप अर्धा. आणि 2 समुद्र. 2.5 द्वीप आले आणि 2 समुद्र आले. समुद्राची नावं लवण समुद्र आणि कालोदधी आणि हा पहिला लवण आणि दुसरा कालोदधी. आणि द्वीपांची नावं जम्बूद्वीप द्वीप पुष्करार्ध आणि जम्बूद्वीप. पहिलं आपण राहतो ते जम्बूद्वीप. दुसरं घातकी खंड आणि 2.5 मधलं अर्ध पुष्कर द्वीप. पुष्कर द्वीप पुष्करार्ध म्हणजेच पुष्कर. पुष्करार्ध द्वीप म्हणजे अर्ध आलं. आणि त्याच्या भोवती असलेला एक पर्वत ज्याचं नाव आहे मानुषोत्तर पर्वत. इथपर्यंत 2.5 द्वीप झालं. आणि या 2.5 द्वीपाच्या बाहेर अनेक द्वीप आणि समुद्र आहे ज्याचा उल्लेख आम्हाला क्षीर समुद्र कोणत्या नंबरचा 5वा. त्यानंतर 5वा समुद्र आहे क्षीर समुद्र. त्यानंतर अकृत्रिम चैत्यालय असलेलं पहिलं आमचं द्वीप आमच्या जवळचं म्हणजे येणारं नंतर येणारं नंदीश्वर द्वीप. नंदीश्वर द्वीप. त्यानंतर येणारे अकृत्रिम चैत्यालयाचं द्वीप कुंडलवर. आणि नंतर 13व द्वीप स्वयंभूरमण अंतिम झालं. शेवटचं रुचिकवर द्वीप. तर या 13 द्वीपांपर्यंत अकृत्रिम चैत्यालयांची आम्हाला रचना मिळते. स्वयंभूरमण समुद्र आणि द्वीप हे अंतिम समुद्र आहे. तर 2.5 द्वीपाच्या बाहेर जे असंख्यात द्वीप समुद्र आहे आणि त्यामध्ये भोगभूमी आहे आणि स्वयंभूरमण शेवटचं द्वीप आणि स्वयंभूरमण समुद्र. या समुद्रामध्ये तिर्यंच गतीतील जीव राहतात. भोगभूमी में भी तिर्यंच रहते हैं. विशेष रूप से एकेंद्रिय तिर्यंच जीव सर्व लोक में
ठसाठस भरे हुए है। किन किन तिर्यंचों के नपुंसक वेद ही होता है. एकच वेद असणार आहे समोर तिर्यंच गतीतील. एकेंद्रियापासून समोर चतुरेंद्रियापर्यंत एकेंद्रिय सर्व पासून चतुरेंद्रियापर्यंत एकेंद्रियापासून सर्वांना असंज्ञ नपुंसक वेद आहे. एकेंद्रियापासून असंज्ञ चतुरेंद्रिय घेतलं. असंज्ञी पर्यंत पाहिजे वास्तविक. सभी जीव सम्मूर्छन आणि सभी जीव आणि सम्मूर्छन पर्याप्त पंचेंद्रिय, नंतर लब्ध पर्याप्त पंचेंद्रिय तिर्यंच, या सगळ्यांना नपुंसक वेदच असतो. तिर्यंच गतीमध्ये निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत किती लेशा असतात. तिर्यंच गतीतील जीवाला निवृत्त अपर्याप्तक अवस्था, त्यामध्ये लेशा किती असू शकतील. 3 तीन अशुभ. 3 अशुभ लेशा त्या ठिकाणी असतात. तिर्यंचांना निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत 3 अशुभ लेशाच असतात. कारण तेजो लेशा और पद्म लेशा वाले देव यदि तिर्यंचों में उत्पन्न होते हैं तो उन्हें नियम से उनकी वहां की शुभ लेशा नष्ट होती है और इसीलिए तिर्यंचों के निवृत्त अपर्याप्तक अवस्था में 3 अशुभ लेशा असतात. म्हणजे देव मरत आहे. वास्तविकतः देवगतीमध्ये तो जीव शुभलेशावाला असतो, पण जसं त्याचं मरण होतं आणि तिर्यंच गतीमध्ये तो जन्म घेतो त्यावेळेला त्याला नियमपूर्वक अशुभलेशा सुरू होते आणि म्हणून ती तिर्यंच गतीत निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत अशुभलेशा आहे. तिर्यंच जीवांना क्षायिक सम्यक्त्व कोणत्या अपेक्षेने राहील. आता त्याचं उत्तर सांगितलेलं. तिर्यंच गतीतील जीवांना आयुष्य बंध आधी झाला आणि नंतर सम्यक्त्व झालं तर त्यांना नंतर क्षायिक सम्यक्त्व झालं असा जीव कुठे जाईल. भोगभूमी तिर्यंच होईल आणि त्यामध्ये त्यांना क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती असेल. प्रश्न. क्या बद्धायुष्क सम्यक दृष्टी. बद्धायुष्क म्हणजे ज्यांनी आधी आयुबंध केलेला आहे तो. बद्धायुष्क मनुष्य के समान बद्धायुष्क सम्यक दृष्टि तिर्यंच भी भोग भूमि में जा सकता है. क्या बद्धायुष्क सम्यक दृष्टि के समान बद्धायुष्क सम्यक दृष्टि तिर्यंच भी भोग भूमि में जा सकता है. क्या बद्धायुष्क सम्यक दृष्टि मनुष्य के समान बद्धायुष्क सम्यक दृष्टि तिर्यंच भी भोग भूमि में जा सकता है. नहीं. तिर्यंच म्हणजे तो इथून क्षायिक सम्यक्त्व घेऊन म्हणजे इथे त्याला क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती होत नाही तिर्यंच गतीतील जीवाला. जर त्यांनी प्रथम आयुबंध केला असेल मनुष्यानी आणि तो जर इथे केवली किंवा श्रुत केवलींच्या पादमुलाजवळ जर तो आता क्षायिक सम्यक दृष्टी बनला तर तो भोगभूमीमध्ये जन्म घेऊ शकतो. परंतु इथला एखादा तिर्यंच गतीतील जीव इथेच क्षायिक सम्यक्त्व मात्र प्राप्त करू शकत नाही. म्हणून तिर्यंच गतीतील कोणताही जीव क्षायिक सम्यक दृष्टीचा प्रतिष्ठापक नाही होता. म्हणजे त्याला इथे होऊ शकत नाही. न कर्मभूमिया तिर्यंचों को क्षायिक सम्यक दर्शन की प्राप्ती होती है. इथे देखील त्याला प्राप्त होत नाही आणि भोगभूमीतल्या जीवांना देखील त्या ठिकाणी सम्यक्त्वाची क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. कारण क्षायिक सम्यक दर्शन का प्रारंभ कर्मभूमिया मनुष्य ही केवली किंवा श्रुत केवली के पाद मूल में करते हैं. तथा जिसने तिर्यंच मनुष्य और नरकायु को बांधकर वह मिथ्यात्व के साथ मरकर तिर्यंच आदि गतियों में जाता है. क्योंकि सम्यक दृष्टि मनुष्य और तिर्यंच नियम से स्वर्ग में ही जाते हैं. म्हणजे जर तो बद्धायुष्क असेल
तर तो नियमाने स्वर्गामध्ये जन्म घेतो, तो या ठिकाणी जन्म घेत नाही. उत्तर आलंय लक्षात? थोडा प्रश्न फिरवून विचारलेला आहे की तिथला एखादा कर्मभूमीज मध्ये तिर्यंच गतीतील जीव आहे, तो क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती करू शकत नाही. समजा भोगभूमी मधला एखादा तिर्यंच आहे, तर तो त्या ठिकाणी सम्यक दर्शनाची, क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती करू शकतो का? तर तोही त्या ठिकाणी क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती करू शकत नाही. कारण भोगभूमीतला जीव परत मेल्यानंतर नियमाने स्वर्गामध्ये जन्म घेतो. तो जीव मरून कर्मभूमीच होत नाही आणि मग तो त्या ठिकाणाहून मरून देव पर्यायी मध्येच जन्म घेणारा असणार आहे. बद्धायुष्क किसे कहते हैं? ज्यांनी पुढच्या भवाचा आयु बांधलेला आहे त्याला बद्धायुष्क म्हणायचं. आमच्या सत्वामध्ये मॅक्झिमम 2 आयु असू शकतात. 2 आयु कोणत्या? जी आम्ही एक आता भोगत आहोत ही आयु, ज्याला म्हटलं जातं भुज्यमान आयु. आणि कर्मभूमीत जेव्हा जीव असतो किंवा कोणताही जीव असतो, तर या कोणत्याही जीवाला जो आयुबंध पडतो तो त्याच्या 2/3 आयुष्य व्यतीत झाल्यानंतर पडतो. तोपर्यंत त्याच्या सत्तेमध्ये फक्त भुज्यमान आयुच असते. पण जर त्याला असा नवीन आयुबंध पडला असेल तर त्या जीवाच्या सत्तेमध्ये 2 आयु असतात. एक भुज्यमान आयु जी भोगत आहे आणि बद्धमान म्हणजे जी पुढच्या भवामध्ये तो जाणार आहे, ती देखील आयु त्याच्या सत्तेत असते. अशा जीवाला बद्धायुष्क जीव असं म्हटलं जातं. म्हणून जिसने अपने अगले भव की आयु बांध ली है वह बद्धायुष्क कहलाता है. बद्धायुष्क का कथन शाई एवं कृतकृत्य वेदक की मुख्यता से ही किया गया है. आणि जे बद्धायुष्क जीव सांगितलेले आहे यांच्यासाठी प्रामुख्याने तो क्षायिक सम्यक्वी किंवा कृतकृत्य वेदक म्हणजे इथे तो क्षायिक सम्यक्त्वाची प्रतिष्ठापना करणारा जीव आहे. पण इथे त्याचं तो कृतकृत्य वेदक बनल्यानंतर त्याचं आयु संपलं आणि तो मरणाला प्राप्त झाला, तर त्या जीवाला कृतकृत्य वेदक म्हणायचं. आणि हा कृतकृत्य वेदक कोणत्याही गतीमध्ये जाऊन आपलं क्षायिक सम्यक्त्व पूर्ण करू शकतो. जर असा बद्धायुष्क जीव नरकायुला त्याला बांधलं असेल तर तो पहिल्या नरकात जाऊन तिथे क्षायिक सम्यक्त्वी बनतो. जर त्यांनी तिर्यंच्या आयु पहिल्यांदा बांधली असेल तर तो भोगभूमी घेऊन तिथे तो आपलं सम्यक्त्व पूर्ण करतो. मनुष्यामध्ये देखील तो भोगभूमीचाच मनुष्य बनतो आणि देवांमध्ये जर तो गेला तर वैमानिक जातीचा देव बनतो. भवनत्रिकामध्ये त्याचा जन्म होत नाही. अशा तऱ्हेने कुठेही तो आपल्या क्षायिक सम्यक्त्वाची पूर्ती करू शकतो. हे कृतकृत्य वेदकाच्या अपेक्षेने. आणि क्षायिक सम्यक्त्वाच्या अपेक्षेने देखील सेम कथन येणार आहे. पहिला नरक, भोगभूमी, जीव आणि वैमानिक जातीचे देव. क्या इसी प्रकार बद्धायुष्क मुनी भोगभूमिया तिर्यंच बन सकता है? आता प्रश्न विचारला, एखादे बद्धायुष्क मुनी आहे, या ठिकाणी मुनी व्रत धारण करत आहे, तर ते मुनी व्रत धारण करत असताना ते मरून भोगभूमी तिर्यंच होऊ शकतात का? प्रश्न आलाय लक्षात? उत्तर काय असेल? आयुबंध झाला तो असेल तर होऊ जीव शकत. आयुबंध झाला तर मग भोगभूमीतीला तिर्यंच होतील ना. नाही, आयुबंध तिर्यंच होईल. झाला असेल तर त्यांना व्रत घ्यायचे भावच होणार नाही. हा, महाव्रत. उत्तर हे अपेक्षित आहे. जर त्यांना देवायू सोडून कोणत्याही आयुचा तर ज्या जीवाला बंध झाला असेल तर त्याला देवायू सोडून इव्हन म्हणजे मनुष्य आयुचा जरी त्याला बंध झाला असेल या ठिकाणी, तरीही तो व्रत धारण करू शकत नाही. 4थ्या गुणस्थानाच्या वर संयमी म्हणजे देशव्रती, अनुव्रती देखील तो बनू शकत नाही. आणि मुनी
बनण्यासाठी त्यांना एक तर देवायूचा बंध झाला असेल तर, किंवा तो अजूनही आयु बंध झाला नसेल तर मुनी बनू शकतात. एक तर मनुष्य त्यांना मनुष्य आयुबंध झाला नसेल, नाही, मनुष्य बांधली पर्यायीचाही तर होईल. मनुष्य पर्यायीचाही मनुष्य आयुचाही बंध झाला तरी हा देखील तो चौथ्या गुणस्थानाच्या वर जाऊ शकत नाही. इथे त्याच्या सत्तेत 3 आयुपैकी कोणतीही आयु असेल तरीही तो चौथ्या गुणस्थानाच्या वर जात नाही. चौथ्या गुणस्थानाच्या वर जाण्यासाठी देवायुच त्याला बद्ध मान असली पाहिजे, तरच तो मुनी व्रत धारण करू शकतो, मुनिपद प्राप्त करू शकतो. आणि इथे मुनी सांगितलेले आहे, बद्धायुष्क सांगितलेले आहे, याचा अर्थ ते मुनिपद धारण करत आहे, याचा अर्थ त्यांना नियमाने देवायुचा बंध झालेला आहे. असा जीव तिर्यंच गतीमध्ये जाऊ शकत नाही. म्हणून नाही, जिस मनुष्य ने देवायु को छोड़कर शेष किसी भी आयु का बंध कर लिया है, सरळ सरळ अर्थ 3 आयु त्यांनी बांधल्या असतील तर वह अनुव्रत तथा महाव्रत धारण नहीं कर सकता. इसीलिए बद्धायुष्क मुनि भी भोग भूमि में उत्पन्न नहीं हो सकते. इसी प्रकार देवायु को छोड़कर शेष आयु बांधने वाला तिर्यंच भी अनुव्रत धारण नहीं कर सकता. किंवा तिर्यंच गतीतील जीव आहे, आम्ही त्याचं वर्णन करताना सांगितलं की तो 5व्या गुण म्हणजे अनुव्रत धारण करू शकतो. पण त्याही ठिकाणी हा नियम लावायचा की त्या तिर्यंच गतीतील जीवानी जर देवायुचा बंध केला असेल तर, किंवा कोणतीही आयु बांधली नसेल तर तो व्रत धारण करू शकतो. जर त्याने 3 आयुपैकी कोणतीही आयु जर बांधली असेल तर तो देखील तिर्यंच गतीतील जीव देश संयमी बनू शकत नाही. सम्यक्त्वाची प्राप्ती तर तो करू शकतो, परंतु देशव्रती बनू शकत नाही. एक प्रश्न घेऊन घेऊ फक्त. क्या मत्स्य महामत्स्य स्वयंभू रमण समुद्रातला हा क्षायिक सम्यक दृष्टी हो सकता है? नाही स्वयंभू रमण समुद्रामध्ये क्षायिक सम्यक दृष्टी म्हणून तर नाही नहीं नहीं, कारण मत्स्य क्षायिक सम्यक दृष्टि नहीं हो सकता, क्योंकि तिर्यंचों में क्षायिक सम्यक दृष्टि जीव कुठे उत्पन्न होतात? भोग भूमीतच उत्पन्न होतात. आणि स्वयंभू रमण समुद्र म्हटलं तर ती कर्मभूमी सारखी अवस्था आहे. तिथे क्षायिक सम्यक्तीवाला जाऊ शकत नाही. मग त्या ठिकाणी महामत्स्याच्या जीवाला पण सम्यक दर्शन असतं, पण ते कोणतं सम्यक दर्शन असतं आणि त्यांचा जन्म कोणता असतो आणि त्यांना सम्यक दर्शन कोणतं असतं? संमूर्छन आहे, संमूर्छन जन्म आहे. त्यांचा जन्म संमूर्छन आहे आणि त्यांचा सम्यक्त्व क्षयोपशमिक क्षयोपशमिकच असतं. त्यांना औपशमिक सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकत नाही. स्वयंभू रमण मध्ये संमूर्छन जो महामत्स्य आहे त्याला प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. कारण काय? गर्भज नाही येतो, गर्भज लोक गर्भजलाच होतो. बरोबर आहे. कारण प्रथमोपशम सम्यक्त्वासाठी पहिली कंडिशन सांगितलेली आहे, तो गर्भज असला पाहिजे. गर्भज नाही आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होत नाही. तो साधी मिथ्या दृष्टी असेल तर त्या ठिकाणी त्याला क्षयोपशमिक सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊ शकते. याचं कारण त्याच्या सत्तेमध्ये आता 3 कर्म प्रकृती आलेल्या आहे, त्यामध्ये सम्यक प्रकृतीचा उदय येतो आणि तो तिथे क्षयोपशमिक सम्यक दृष्टी बनू शकतो. म्हणून भोगभूमीमध्ये जलचर जीव नहीं पाए जाते, इसीलिए मत्स्य क्षायिक सम्यक दृष्टि नहीं हो सकता. मत्स्य नियम से कर्म भूमि में ही होते हैं. इसी प्रकार सम्मूर्छन मत्स्य के प्रथमोपशम सम्यक्त्व नहीं होता, क्योंकि प्रथमोपशम सम्यक्त्व गर्भज जीवों को ही होता है. बाकीचं प्रकरण उद्याला पाहू. त्या
षडाद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शतबार है वंदना शतबार है। नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवज्झायाणम नमो लोये सव्वसाहुणम। सर्वांना जय जिनेंद्र।